विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेचा आज अर्थात 14 फेब्रुवारी 2024 ला चौथ्या शिफ्टचा शिपाई हमाल या संवर्गाचा पेपर संपलाय आणि एकंदरीतच जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया जो काही लिपिक आणि शिपाई हमालची पोस्ट आहेत त्यासाठी परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत. मग आता आपण प्रत्येक शिफ्टचं विश्लेषण घेतलेलं आहे. आता ह्या संपलेल्या शेवटच्या शिफ्टचा सुद्धा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. पेपर सोपा होता की अवघड होता की मध्यम स्वरूपाचा होता. पेपर झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आहेत, ते आपण एकदा बघून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजचा पेपर सोपा अवघड की मध्यम याचा आपण शेवटी डिस्कस करूया. आधी आपण हे समजून घेऊया की नेमके प्रश्न काय विचारले. बघा, आज मुलांना जायची घाई असते पेपर संपल्यानंतर. आता जस्ट मागच्या एक तासाभरापूर्वीच पेपर सुटलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जेवढे प्रश्न घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आतापर्यंत जे काही आपण रिव्हिजन सेशन किंवा दररोजच्या दररोज जे काही विश्लेषण घेतोय त्यावरतीच प्रश्न आहेत. ठीक आहे, चला धावता आढावा घेऊया. बघा काय काय प्रश्न आहेत. मराठीवरती प्रयोग आहेत, समानार्थी शब्द आहेत आणि विरुद्ध नकारार्थी वाक्य करायचे याच्यावरती प्रश्न आहेत. इंग्रजीमध्ये डिग्री आहे, पंक्च्युएशन आहे आणि फिल इन द ब्लँक्स आहे. त्यानंतर जीके जीएस मध्ये काय विचारलंय बघा. जीके जीएस मध्ये ड्युरॉन्ट कप, आता याच्यावरती आपण सातत्यानं प्रत्येक शिफ्टला जवळपास प्रश्न आहे. कधी सुरू झाला किंवा कुठे सुरू झाला. हा 1888 ला शिमला अर्थात हिमाचल प्रदेश या ठिकाणी या कपला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिली ट्रॉफी फुटबॉलची ही आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. अर्जुन पुरस्काराचे वर्ष. खेळामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार दिला जातो. आता या अर्जुन पुरस्काराची सुरुवात विचारली आहे. सुरुवात अर्थात 1961 या वर्षापासून झालेली आहे. चला पुढचा प्रश्न. स्वदेशी आंदोलन. आता स्वदेशी आंदोलनावरती नेमका काय प्रश्न होता आपल्याला समजलेला नाही. फक्त विद्यार्थ्याने घाईमध्ये सांगितलं की सर ऑप्शन मध्येच उत्तर होतं स्वदेशी आंदोलन, पण प्रश्न काय होता हे कळलेलं नाही. मग आता स्वदेशी आंदोलनाची सुरुवात ही कोणी केलेली आहे. तर स्वदेशी आंदोलनाची बघा, स्वदेशी (1906) पासून ते अगदी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महात्मा गांधी. ठीक आहे, महात्मा गांधींच्या अनेक आंदोलनांपैकी हे एक आंदोलन स्वदेशी आंदोलन. ठीक आहे, अर्थात ब्रिटनमध्ये तयार झालेल्या वस्तूंचा वापर न करता आपल्या देशात मधले तयार झालेल्या वस्तू आपण वापरल्या पाहिजे, प्रामुख्याने हा हेतू या आंदोलनाचा होता. चला पुढे. यजुर्वेद. आता यजुर्वेदावरती प्रश्न होता, काय प्रश्न होता कळलेला नाही, पण यजुर्वेदावरती प्रश्न होता हे देखील समजले आपल्याला. त्यानंतर औषध रोग कोणत्या वेदामध्ये आहेत. साधारणतः औषध आणि रोगाचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आढळतो एक लक्षात घ्या. अथर्ववेद. अथर्ववेद मध्ये आपल्याला काय आढळतो. औषध आणि रोगांचा उल्लेख आढळतो. बास्केटबॉलमध्ये एकूण किती खेळाडू असतात. बघा, आता हा प्रश्न असाच होता का माहित नाही, पण बास्केटबॉलवरती 2-3 ऑप्शन होते, त्याच्यात हा प्रश्न विचारला होता. तर बास्केटबॉलमध्ये आता तेवढं समजलंय की खेळाडूंचा काहीतरी प्रश्न होता. तर बघा, हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय परीक्षेला. बास्केटबॉलमध्ये प्रत्येक संघात किती खेळाडू असतात. 5-5 खेळाडू असतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. राज्यपालाची नियुक्ती कोण करतं असा प्रश्न आला होता, पण मी त्याला लगेच सांगितलं, म्हणलं राज्यपालाची नियुक्ती तर अर्थात राष्ट्रपतींच्या माध्यमातून होते, पण त्याने सांगितलं की राष्ट्रपती हे ऑप्शन मध्येच नव्हतं. लक्षात घ्या, काय राष्ट्रपती हे ऑप्शन मध्ये नव्हतं. त्याचं असं म्हणणं आहे. जर मग राष्ट्रपती ऑप्शन मध्ये नसेल तर मग याचं उत्तर दिलं पाहिजे केंद्र सरकार. काय उत्तर आलं पाहिजे. केंद्र सरकार. राज्यपालाची नियुक्ती केंद्र सरकार करतं, अर्थात त्याचं उत्तर राष्ट्रपतीच हवंय. पण ठीक आहे, आता तिथे ऑप्शन मध्येच नसेल तर मग केंद्र सरकार म्हणूया आपण. शेवटी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती निर्णय घेत असतात, त्यामुळे त्या अर्थाने हा प्रश्न विचारला गेला असेल. त्याचं उत्तर आहे केंद्र सरकार. राज्यपालाची नियुक्ती किती वर्षांसाठी केली जाते ते घटनेमध्ये कार्यकाळ सांगितलेला नाही. जनरली 5 वर्षांसाठी असते, पण त्याच्या आधी पण त्यांना पदावरनं काढलं जाऊ शकते, अर्थात राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. आणि राज्यपालाचा कलम आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 153 नंबर. ठीक आहे, आता राज्यपालावरती नेहमी प्रत्येक शिफ्टला प्रश्न येताना आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न. पालकमध्ये कोणते ऍसिड असते. ठीक आहे, पालकामध्ये कोणते ऍसिड असते हाही प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालाय. पालकामध्ये
ऑक्झॅलिक ऍसिड असते, लक्षात घ्या. लिंबामध्ये कोणतं ऍसिड असतं याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा येऊन गेला. दुपारच्या शिफ्टला व्हिनेगारचा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, चला, म्हणजेच याच्यावरती देखील सातत्यानं प्रश्न येत आहे. त्यानंतर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ठीक आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे प्रामुख्यानं गलगंड हा रोग होतो. ठीक आहे, आता थायरॉइड संप्रेरक जास्त आपल्या शरीरामध्ये जे थायरॉइड आहेत, हे थायरॉइड संप्रेरक तयार करण्यासाठी शरीरामध्ये आयोडीनची आवश्यकता असते, पण त्याच्या अभावी मग काय होते? गलगंड होतो. ठीक आहे, चला, रौलेट कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? रौलेट कायदा भारताच्या इतिहासामधला अत्यंत प्रसिद्ध अशी ही घटना आहे. 21 मार्च 1919 रौलेट कायदा. आणि मग ह्या रौलेट कायद्याच्या विरुद्ध खूप मोठं आंदोलन निर्माण झालं, आपल्याला माहिती आहे. आता हा रौलेट कायदा म्हणजे खूप काही जास्त अतिमहत्वाच्या कारणामुळे नाही, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की सर्वसाधारण परिस्थितीमध्ये भारतीयांना किंवा भारतीय नेत्यांना अटक करण्यासंदर्भातला हा कायदा होता. ठीक आहे, तर हा जो कायदा आहे यालाच काळा कायदा असंही म्हणतात. आणि हा रौलेट कायदा 21 मार्च 1919 पारित करण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मग आजचा पेपर सोपा, अवघड की मध्यम? तर लक्षात घ्या, आजचा पेपर जो आहे ओव्हरऑल सांगतोय मी, मराठी इंग्लिश तर इझी होतं, पण जीएस सुद्धा आजचं सोपं होतं. आजच्या शिफ्टचं, संध्याकाळच्या शिफ्टचं जीएस सोपं होतं. बघा, जेव्हा अवघड असतं तेव्हा मी देखील सांगतो अवघड असतं, पण आता जे जीएस आहे हे सोपेकडून मध्यमकडे जाणारे होते. बरोबर आहे, आपण प्रत्येक शिफ्टला काय बघतोय? मध्यमकडून अवघडकडे. पण आता ही जी शिफ्ट झाली संध्याकाळची, आजची शेवटची शिफ्ट, याच्यात जीएस हे सोपं होतं, सोप्याकडून मध्यमकडे जाणार. काही 2-3 प्रश्न सोडलेत, बाकी सगळं सोपं होतं. मग अशा पद्धतीने विद्यार्थी म्हणतात की सर 30 पैकी आम्हाला 24 ते 25 प्रश्न हे बऱ्यापैकी जमत होते. जे बाकीच्या शिफ्टला मुलं म्हणतात की सर 17-18 जमत होते, इथे संख्या वाढली आहे, लक्षात घ्या. म्हणजेच पेपर तुलनेनं या शिफ्टचा सोपा होता, हे मात्र नक्की. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मराठी इंग्लिश तर सोपंच होतं, त्यात काही प्रश्नच नाही. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं कुठलीही बॅच आपल्याला आवश्यक असेल तर इग्नाइट अकॅडमीची तज्ज्ञ शिक्षकांची टीम ही प्रत्येक बॅचला शिकवते. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला आता हा प्रश्न पडला, सर कट ऑफ काय लागेल? कट ऑफवरती आपण एकदम ऑथेंटिक कट ऑफचा व्हिडिओ घेणार आहोत, त्याची काळजी करू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल, काळजी करू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा संपली आहे. आता ह्याच्यातनं काहीतरी चांगला धडा घेऊन पुढच्या परीक्षांचे फॉर्म भरा आणि खूप जोरदार अभ्यास करा. कारण शेवटी सरकारी नोकरी मिळवायची आहे तर कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि शिपाई हमाल पदाच्या परीक्षेला सुद्धा खूप चांगल्या शिक्षण झालेले मुलं मी पाहिलेत. अगदी इंजिनियर मुलांपासून ते अगदी उच्च शिक्षित ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली मुलं त्या ठिकाणी आहेत. शेवटी हे वास्तव मान्यच करावं लागेल की नोकरीची आवश्यकता प्रत्येकाला आहे आणि त्यात ती सरकारी नोकरी असेल तर कोणीच संधी सोडणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, ही स्पर्धा जिंकायची असेल तर आपल्याला सुद्धा आपला अभ्यास वाढवावा लागेल. कारण शेवटी किती नाही म्हटलं तरी पेपर देणाऱ्यांची संख्या आता खूप वाढत चालली आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनाही थोडासा तारतम्य ठेवूनच प्रश्नपत्रिका काढावी लागते. मान्य आहे, 7वीच्या मानाने प्रश्नपत्रिका अवघडच आहे, पण कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त वाढले, हेही लक्षात घेतलं पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. आपणा सर्वांना इथून पुढच्या सगळ्या एक्झामसाठी, निकालासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.